शिमगाडी। सतीश, होईल सगळं ठीक। आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर। या सगळ्यावर सोल्युशन म्हणून माझा एक मित्र आहे सुहास अरकडे नावाचा। मी त्याच्याशी बोललो, त्याच्या नवीन प्रोजेक्टमध्ये सतीशनी पैसे गुंतवावेत असं मला वाटतंय। त्याच्याबरोबर मी उद्या मीटिंगही ठरवली। पण हे सगळं मी तुला सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की आमच्याबरोबर तूही त्या मीटिंगला असावंस असं आम्हाला वाटतंय। म्हणजे तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आणखीन काही गोष्टी आपल्याला क्लिअर होतील। प्रोजेक्ट काय आहे किंवा प्रपोजल काय आहे हे आपल्या तिघांना नीट समजून घेता येईल म्हणून। सो तू त्या मीटिंगला असावंस अशी आमची इच्छा आहे। काहीच प्रश्न नाही, मी पण येतो तुमच्या बरोबर उद्या। मी उद्या सकाळची वेळ ठरवली, म्हणजे ऑफिसला जायच्या आधीची। तुला चालेल ना? नो प्रॉब्लेम, मी लवकर तयार होईन। आणि दादा, मी काय म्हणतोय, उद्या आपण ते डब्याची भानगड ठेवूच नको, डायरेक्ट सटकूया। करेक्ट आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी अजूनपर्यंत तरी अर्जुला काहीच सांगितलं नाहीये, ना टेन्शन विषयी ना सोल्युशन विषयी। उद्याची मीटिंग झाल्यावर मी तिला सगळं सांगणार आहे, पण तोपर्यंत ठीक आहे। मग आम्ही विजय आणि मेघनाला पण काही सांगत नाही। काय रे आदित्य? डन। आपल्या तिघांचं काहीतरी काम आहे म्हणून एकत्र बाहेर पडतोय असं सांगूया आणि निघूया। रिलॅक्स सतीश, होईल सगळं नीट। मी सॉरी, मी थोडी कडकपणेच बोलले तुझ्याशी फोनवर, पण माझा हेतू तुला दुखवायचा नव्हता। नाही मेघना, चूक माझीच आहे। मी आदित्यला इतक्या रात्री फोन करायला नको होता, पण हल्ली मी काय करते ना माझं मलाच कळत नाही। खूप विचार चालू असतात मनात, बरं वाईट सगळंच आठवतं। कधी भीती वाटते, कधी कॉन्फिडंट वाटतं। तू एका परिस्थितीतून जातेयस, त्यामुळे तुझं वागणं अधूनमधून तुझ्या हाताबाहेर जातं। पण तू ठरवलंस तर तुझ्या आयुष्याची सूत्र तुझ्याच हातात राहतील। धीर सोडू नकोस। आणि आदित्यशी काही अर्जंट बोलायचं असेल तर तू आताही बोलू शकतेस। नको, उद्या सकाळी बोलेन मी। ओके, टेक केअर। आलोच असं म्हणाला आणि करतोय काय खाली हा एवढा वेळ? टेन्शन मध्ये आहे हे नक्कीच। विचारलं तर सांगत नाही। माणसांनी समजायचं तरी काय? प्रेमाने विचारून बघितलं तर एक दोनदा भांडणही झालं, पण कारण काही कळलं नाही। पण आता खूप झालं। उद्या सकाळी नानामाईंनाच सांगते, त्याच्याशिवाय इलाज नाही। सतीश, अरे किती वेळ? कुठे होतास तू? मी वाट बघत होते तुझी। काही नाही ग, आदित्य आणि अमितशी गप्पा मारत बसलो होतो। नाही रे, त्यांच्याशी गप्पा मारत बसला होतास याबद्दल मला काहीही म्हणायचं नाहीये, पण सतीश अरे गेले कित्येक दिवसात आपण दोघांनी बसून निवांत अशा गप्पाच मारल्या नाहीयेत। आठवतोय का तुला? काय झालंय? कसलं टेन्शन आहे? सांग ना सतीश प्लीज। अर्जू,
कुठे विषय काढतेस टेन्शनचा? चल झोप बघू आता. हो का? मग आता खाली अमित दादाशी आणि आदित्यशी बोलताना तुला झोप येत नव्हती, आता अचानक तुला झोप यायला लागली का? आता वाद घालू नकोस. मला सकाळी लवकर उठून जायचंय. आदित्य, झोपलायस तू? आपण बोलूया 5 मिनिटं प्लीज. ते तू काहीतरी वेडेपणाचं बोलत होतीस त्याबद्दल? आदित्य, ते तू म्हणतोयस तशा वेडेपणाचं नाहीये, हा वेगळा वेडेपणा आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. प्लीज यार मेघना, मला खूप झोप आली. आता नको, उद्या बोलूया. पण ते महत्वाचं आहे आदित्य. उद्या उद्या उद्या, आता झोपतो मी. तू अभ्यास कर ना यार, टाइमपास नको करू, जा अभ्यास कर. बरं, उद्या. अहो आधी ते पुस्तक बाजूला ठेव बघू. अरे बापरे, पुस्तक बाजूला ठेवणं एवढं काय झालंय? आदित्य आणि अमित आज दोघे डबा न घेता ऑफिसला गेलेत, ते सुद्धा लवकर. आणि सतीश पण गेलाय त्यांच्या बरोबर. आणि कुठे गेलेत, कशासाठी गेलेत, कधी परत येणार आहेत, काहीही सांगितलेलं नाही पठ्ठ्यांनी. मग प्रॉब्लेम काय? अहो अहो काय अहो, प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगायलाच पाहिजे असं आहे का? तसं नाही, पण तसं नाही ना. झालं तर उगीच कशाला ज्यात त्यात नाक खुपसायचं. अरे त्यांना त्यांचं स्वातंत्र्य मिळायलाच हवं. तुला सांगू संजीवनी, मला बरेच लोक विचारतात, अहो नानासाहेब तुमचं कुटुंब असं एकत्र कसं हो? आणि एकत्र आहे ते ठीक आहे, पण एवढ्या आनंदात एकत्र कसं? तुला त्याचं खरं इंगित सांगू? आपल्या घरात प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा आदर केला जातो. मागितल्याशिवाय कोणालाही सल्ला दिला जात नाही. आणि कोणाचं काही चुकलंच तर त्याचा जाहीर पाणउतारा केला जात नाही. म्हणून प्रत्येकाला आपल्या गोष्टी शेअर करण्याची ओढ लागलेली आहे. तिघही एकत्र गेली आहेत ना, जाऊ दे, कळेल आपल्याला विचार. तू अजिबात काळजी करू नको. नाना, नाना काळजी वाटते हो. बघितलं काय झालं काळजी वाटायला? सतीश गेले काही दिवस बघतीये मी, तो एकटा असता ना तर कसल्या ना कसल्या गोष्टीचं टेन्शन असतं त्याला. मग जाऊन विचारावं तर त्यावर काही नाही असंच उत्तर देतो हा. माय मी तुला सुद्धा म्हणाले होते की नाही, तर तू मला म्हणालेस की त्याचा पिच्छा पुरवू नकोस, म्हणून मी गप्प बसले. पण आज तर त्याने अगदी कहरच केला. डबा बिबा न घेताच निघून गेलाय तो. बघा. अगं पण आदित्य आणि अमित बरोबर गेलाय ना. हो झालं तर मग त्यांनी त्या दोघांना सांगितलंय, कशाला काळजी करतेस? हे बघ, त्यांनी तुला आणि आम्हाला सांगितलं नसलं तरी तो घरातल्या कोणाशी तरी शेअर करतोय. काळजी करू नकोस. आणि माझी खात्री आहे तो काही उपाशी राहणार नाही. तू काहीतरी खाऊन घे. आणि मुख्य म्हणजे चिंता करू नकोस. तरी सुद्धा नाना, ते तिघ जण कुठे गेलेत हे कळल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही. मी काय करते, मेघनाला जाऊन विचारते, मे बी तिला माहिती असेल. हा आले. बघितलं, म्हणजे आपली अटकळ खरी ठरली. पिकनिकच्या वेळी तुला आणि ढोकळ्याच्या वेळी मला कळलं होतं काहीतरी टेन्शन आहे. पण आपण त्यावेळी थांबलो ते योग्यच केलं ना. आज त्याने आदित्य आणि अमित बरोबर शेअर केलेलं दिसतं टेन्शन त्याचं.
बरोबर आहे. तुम्ही म्हणताना ते अगदी खरंय. आपल्यालाच कळलं पाहिजे आपण कुठे आणि कधी थांबलं पाहिजे ते. आपण थांबण्याऐवजी जर बोललो असतो ना तर गुंता अजून वाढवून ठेवला असता. आता कसा आपोआप सुटतो की नाही बघ. मेघना, सॉरी सॉरी, तुला उठवलं मी. अगं पण अहो नाही नाही ठीक आहे. अगं माझं ना तुझ्याकडे एक काम होतं, पण त्याआधी तू मला सांग, तू रात्री किती वाजता झोपली अगं? 3:30. अरे बापरे, म्हणजे आदित्य तुला न सांगताच गेलेला असणार. काय? तू गेला सुद्धा? हो ना, आणि एकटाच नाही गेलाय, तिघं बरोबर गेलेत. म्हणजे सतीश, अमित दादा आणि आदित्य हे तिघही एकत्र कुठेतरी बाहेर गेलेत. कुठे गेलेत तेच मला माहिती नाहीये ग, म्हणून मला वाटलं की मे बी तुला माहिती असेल, पण इथे तुला आदित्यच गेलाय हेच माहित नाहीये. मग बाकीचं काय माहिती असणार? थांबत आहे. आदित्यने काहीतरी नोट लिहून ठेवले होते. बघ काय काय आहे? हा, अभ्यास करत असल्यामुळे तू रात्री उशिरा झोपली असशील. तू गाढ झोपेत आहेस म्हणून मी तुला उठवलं नाही. मला अमित दादा आणि सतीश बरोबर काही महत्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागतंय. ब्रेकफास्ट आणि लंच कॅन्टीन मध्येच घेईन. अरे देवा, काय झालंय ताई? अगं सतीश ना गेले काही दिवस अपसेट आहे, कुठल्या तरी ना टेन्शन मध्ये. बरं मी त्याला विचारलं सुद्धा की बाबा रे काय झालं, तर मला धड उत्तरही देत नाही. मला काय चाललंय काहीच कळत नाहीये ग. पण आज ते तिघे बरोबर गेलेत म्हणजे जे काही असेल त्याच्यावर मार्ग काढण्यासाठीच गेले असतील. तुम्ही अजिबात काळजी करू नका. चला, तुम्ही माझ्या बरोबर परत एकदा चहा घ्या. चला. अगं वेडी आहेस का तू चित्रा? इथून उठून फक्त डबे देण्यासाठी जाणार आहेस तू एवढं लांब? काय? कुठे जायचंय चित्राला? अगं बघ ना, आज तिघांनी डबा नेलेला नाहीये तर ही म्हणते की मी डबा नेऊन देते त्यांना. पण आदित्य तर चिठ्ठी लिहून गेलाय की तो कॅन्टीन मध्ये जेवणार आहे म्हणून. पण आमच्या कॅन्टीनचं जेवण खरंच चांगलं नसतं, मला माहितीये ना. अगं कॅन्टीन म्हणजे काही कॅन्टीन मध्येच नाही जेवणार ते, कदाचित बाहेरही खातील कुठेतरी. आणि आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, तू कशाला एवढी काळजी करते? हा, आणि त्यासाठी तू एवढं धडपडत जायची काहीही गरज नाहीये. एखाद्या दिवस खातील ग बाहेर, काही प्रॉब्लेम नाही. प्लीज विजयाताई, जाते ना. तसंही ना मला घरी बसून बोर होतंय खूप. बरं ठीक आहे, तर बोर होतंय म्हणतेस तर मग जा, देते मी तुला डबा भरून. नको नको, मी घेते ना डबा भरून. आणि मेघना आणि अर्चू बहिणी तुम्ही बसा, मी तुम्हाला चहा आणि नाश्ता देते. चालेल. ब्रेड खाणार असतं. चालेल. हो काढते काढते. काही ताप नाहीये हो. तुम्ही उठून बसा बघू. आता कसं होणार हो? सांगितलं ना, काही झालेलं नाहीये, हे सगळं मानसिक आहे. माझ्या अंगात शक्ती नाहीये हो. अहो किती वेळा सांगू, काही नाही झालेलं तुम्हाला, सगळं मानसिक आहे. रात्रभर झोप लागत नाही हो या विचाराने. उपाय सापडल्याशिवाय काय खरं नाही हो बाबाजी. मेघनाला बोलवू का? नको, मेघनांना नका बोलवू. त्यांना सांगून काही उपयोग नाही हे लक्षात आलाय हो आपल्याला. अर्थात त्या विचित्राच्या आयुष्याची परवड पण बघवत नाही हो माधवी. पण त्या विचित्राच्या दुर्दैवाचा फटका आपल्या मेघना आणि जावई बापूंच्या संसाराला का बसावा बाबाजी? पण आपण तरी दुसरं काय करणार? त्या मनोजनी तर तुमच्या तोंडाला पानं पुसली. कशाला आठवण करून देता हो? आणि नानाबाईंशी बोलायचं नाही हे मेघनाने बजावले. मग आपण करणार तरी काय हो? त्या मनोजनी विचित्राला डिवोर्स दिल्यावर
ती कायमची देसाईवाडीत येऊन राहणार. ही दगडावरची रेष आहे हो, दगडावरची रेष. माधवी, बाबाजी, माझी आशा संपत चालली आहे हो. सगळी मदार आता तुमच्यावर आहे. झालं समाधान? मी आले म्हणून तुला राग आलाय का आदित्य? मेघनाचा काहीतरी गैरसमज झालाय. चित्राच्या मनात असं काही नाहीये. तिला फक्त माझ्या आधाराची गरज आहे. तुला पण मी नकोशी झालीये का आदित्य? काल मेघनाही ओरडली माझ्या अंगावर. तुमचं पण बरोबरच आहे म्हणा. मी चित्रा, काय डोक्यात घेऊन बसलीस तू? असं काही नाहीये. आणि मेघनाला पण नंतर वाईट वाटलं खरंच. पण काय ना चित्रा, तू खूप हळवी झालीस म्हणून तुला छोट्या छोट्या गोष्टी पण खूप मोठ्या वाटतायत. हे बघ, तू कोणत्याही गोष्टीचं दडपण घेऊ नकोस. लवकरच तुझंही आयुष्य होईल सुरळीत. खरंच. बरं, डोळे पुस आधी. पुस. गुड गर्ल. आता एक छानशी स्माइल दे बरं. चित्रा, छानशी स्माइल. ये बात. चला फटाफट डबा संपवतो. भरपूर कामं पडली आहेत. थँक्यू सर फॉर एव्हरीथिंग. इट्स माय प्लेजर. ए आदित्यला फोन करूया आपण. अहो 4 वेळा उचलला आपण फोन, पण डिस्टर्ब करायला नको वाटतंय. शिवाय फोनवर नीट मोकळेपणानं बोलता पण येत नाही ना. बरोबर आहे. शिवाय चित्रा पण गेली ना डबा घेऊन. ती आली की सांगेलच काहीतरी. अहो असं काय करतात आई? सतीश दादांच्या टेन्शनचा विषय आदित्य चित्राशी कसा बोलेल? ते पण बरोबरच आहे ग. पण खरं सांगू का, मला ना खूप राग आलाय सतीशचा. म्हणजे त्याने अमित दादाला, आदित्यला सगळं सांगितलं आणि मलाच का नाही सांगितलं? मी बायको आहे ना त्याची. तुम्हाला टेन्शन येऊ नये म्हणून नसेल सांगितलं कदाचित. आता ते तिघे आल्यावर कळेलच ना आपल्याला, आणि ते चांगलीच बातमी घेऊन येतील नक्की. हो बाई. तुझं कुरिअर आलंय बघ. काय ते काय? बघ ना आता. अगं, काय झालं एवढं? सांग तरी पटपट. अगं थांब ग जरा. माई, अगं मी केलेल्या ट्रेसचा मोबदला आणि माझी बक्षिसाची रक्कम म्हणून मला 51,000 रुपयांचा चेक मिळालाय. बापरे, गुणाची ग माझी पोर, गुणाची. बघितलंस ना, आपल्याला काही जमत नाही, आपल्याला काही जमत नाही असं म्हणून काय काय जमायला लागलं ते. तुझ्या मेहनतीचं चीज झालं म्हणून हा मोबदला मिळाला तुला. काय पण खरं सांगू माई, याचं सगळं क्रेडिट ना मेघना आणि विजयाला जातं. मेघनाने मला ती जाहिरात दाखवली आणि या दोघींनी माझ्या मानगुटीवर बसून माझ्याकडनं हे सगळे ट्रेक करवून घेतले. अहो पण ताई, तुम्ही आम्हा सगळ्यांचं ऐकलं आणि ट्रेस बनवलंय म्हणून बक्षीस मिळालं. म्हणून कळलं ना, आम्ही जे सांगतो ना ते ऐकत जा जरा. बरं माई, मी नानांना आणि विजयाला हा चेक दाखवून येते. हा हो, त्याच्या आधी देवापुढे साखर ठेव बघू. हो. पण ना मी जाम म्हणजे हळू हळू हळू. आपला पाय मोडला होता आणि माझा हात मोडला होता, तेव्हा जपून. हो तरी सुद्धा ऐकू नकोस.
अर्चू सतीश काय का सतीश अरे काय करते हो काय 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 झालंय काय? गेलं ना टेन्शन तुझं? अच्छा म्हणजे माझ्याकडे बघून कळलं का तुला? हा पण आपल्याला कुठे टेन्शन होतं? अर्चू अगं मला कसलंच टेन्शन नाहीये, मला काहीच झालं नाहीये. बर 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 विषय बर काढणार आलं आहेस का? आलं सतत आलं 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 काही आलं नाही. लक्षात. बसा बसा बसा. ऍक्च्युली तुला टेन्शन येऊ नये म्हणून मी काही सांगत नव्हतो. हो पण मला दिसलं की तू टेन्शन मध्ये असते, पण कसलं टेन्शन आहे हे मात्र तू मला सांगत नव्हतास, आणि त्याचंच जास्त टेन्शन आलं होतं मला. खरं तर तुझ्यापासून काहीतरी लपवून ठेवतोय याचाच ताण होता माझ्या मनावर. तू जे काही लपवलंस ना ते माझ्यावरच्या प्रेमापोटी, हे मला माहितीये. आता विचार केला तर कळतं, खूप जपतोस रे तू मला. आता गेलं ना सगळं टेन्शन. काय अर्चू तुला आता अथपासून इथपर्यंत सगळं काही सांगतो. ते पण एक मिनिट माझ्याकडे एक न्यूज आहे. न्यूज? हो थांब थांब थांब. काय ग? अरे थांब रे. हे काय? तर माझ्या बक्षिसाची रक्कम आणि माझ्या केलेल्या ट्रेसचा मोबदला हा बघ, 51,000 रुपयांचा चेक. काय सांगतेस काय अर्चू? हो बघ ना, विश्वासच बसत नाहीये ना. ते म्हणतात ना उपरवाला देताय तो छप्पर फाडके देताय. अगदी खरं आहे. कांग्रेट्स. थँक्यू. आगे बढ़ो. येस. हम है ट्रेस बनाने के लिए. हा चालेल चालेल. बरं आता तुला सगळं सांगतो. हो काय झालेलं? ऍक्च्युली अर्चू काय झालं माहिती का, गेल्या 6 महिन्यापासून काही काळजी करू नकोस. केलं ना आणि तू tension? आहेस ना ट्रेस बनवायला. हा तू बनव ट्रेस, मी बरोबर करतोय मध्ये तिकडे. गणपती बाप्पा. मोरया.